विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहे। आज तुम्ही नाल्यांमध्ये जो घोटाळा झाला त्याचा मुद्दा उपस्थित केला, विशेष करून मिठी नदी असू द्या त्याचा गाळ साफ करण्यामध्ये तत्कालीन सरकार जे होतं त्यांच्याकडून काही घोटाळा झाल्याची माहिती तुम्ही दिलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होईल। पण धागेदोरे जे आहे ते मोठ्या मासांपर्यंत जातील असं वाटतं? अगदी बरोबर आहे। त्या गाळामध्ये अनेक मासे मोठे दडलेले आहेत आणि त्याच्यावरचं शेवाळ काढण्याचं काम मी त्या गाळावरचं करतोय। खरं म्हणजे मागेच या विषयासंदर्भामध्ये विधिमंडळामध्ये मी लक्षवेधी आणली होती, त्यावर SIT सरकारनं लावली होती, परंतु अजूनही ती SIT पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यामुळे जो या मुंबईतल्या नद्या साफ करण्यामध्ये गाळाच्या संदर्भात महाभयंकर अशा प्रकारचे घोटाळे झालेले आहेत, त्या घोटाळ्याची चौकशी करून सत्यस्थिती जनतेसमोर यावी अशा प्रकारची अपेक्षा आहे। आज विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी प्रदूषणावर लक्षवेधी होती, त्या अनुषंगाने आज राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांकडे हा विषय मी त्या ठिकाणी मांडला आणि विहित वेळेत कालबद्ध वेळेत अशा प्रकारची चौकशी पूर्ण होईल, दोषी लोकांसमोर आणले जातील आणि त्यांच्यावर कडक कारवाई होईल। जे मोठे मासे आहेत ते नेमके मुंबईमध्ये कुठे राहतात आणि या माशांचं नेमकं काय होईल? जाळ्यात पडतील? मोजते मासे आपल्याला कल्पना आहे कुठे राहतात, ते माझ्याकडून वदवून घेण्याची आवश्यकता नाही आहे। पर्यावरण मंत्री तेव्हा कोण होते आपल्याला माहीत आहे, परंतु तुम्हाला आमच्या तोंडूनच काढायचं असतं। परंतु त्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं आणि त्या काळामध्ये त्या संबंधित विभागाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांना त्या ठिकाणी एकत्रित करून केलेला मोठा घोटाळा आहे। मला वाटतं त्याची पाळंमुळं खणली जातील आणि सगळे मासे छोटे मोठे त्या जाळ्यात अडकतील। नक्कीच एक मोठं विधान तुम्ही या ठिकाणी खरं तर करता, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या भविष्यात अडचणी वाढतील असं चित्र दिसतंय काहीसं? मी तत्कालीन सरकार बोललो, तत्कालीन पर्यावरण विभाग बोललो। आता पर्यावरण मंत्र्यांचा हस्तक्षेप जर चौकशीत असेल तर त्या ठिकाणी तेही या संदर्भात त्या ठिकाणी चौकशीला सामील जाऊ शकतात, परंतु आता चौकशीतनं काय सत्य बाहेर येतंय त्यावर कोण मासे आहेत, छोटे माटे मोठे मासे, हे सगळं बाहेर येईल। नक्कीच औरंगजेबचा मुद्दा आपण पाहतोय या ठिकाणी सध्या गाजतोय आणि आज विश्व हिंदू परिषद आणि त्यासोबत इतर संघटनांनी सुद्धा आंदोलन केलंय, बजरंग दलने पण आंदोलन केलंय। हे थडगं या ठिकाणाहून हटवा अशी मागणी करण्यात येते। हा मुद्दा आणखी जास्त पेट घेईल असं वाटतंय? नाही, मला वाटतं औरंगजेब प्रवृत्तीला या महाराष्ट्रामध्ये थाराच देता कामा नये। ती त्या ठिकाणची मुळासकट प्रवृत्ती उखडणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं काहीच कारण नाही। आणि त्या जसा अफजल खानाच्या त्या ठिकाणच्या प्रतापगडावरील त्याच्या कबरी शेजारील सगळं अनधिकृत बांधकाम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं। आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातनं ही मागणी आहे की कबर हवी कशाला, आणि तशा प्रकारचं हिंदुत्ववादी संघटना आज मागणी करत पुढे येताना दिसत आहेत। सुनील देवधर म्हणाले की थुंकण्यासाठी या थडग्याचा खरं तर वापर व्हायला पाहिजे, याने महाराष्ट्रात पर्यटन वाढेल। नाही, मला वाटतं की आपलं स्वराज्य रक्षक त्या ठिकाणी शंभूराजे यांच्या संदर्भात कशा पद्धतीनं त्यांचे हलाल केले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि बघ, जर आमच्या राजाच्या विषयी अशा प्रकारचं छळ करून त्या ठिकाणी त्यांना मृत्यूला कवटाळावं लागत असेल तर हे करणाऱ्याचं आम्हाला काय सोयरसूतक आहे? त्याची कबर तर मी म्हणेन मुळासकट उखडून त्या ठिकाणी फेकून दिली पाहिजे, कारण शेवटी हे आमच्यावरची आक्रमण आहेत आणि अशा प्रकारे हे जे आक्रमणाच्या आमच्या खुणा आहेत त्या मला वाटतं आम्हाला सल आणि वेदना देणाऱ्या आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं निश्चितपणे ती मागणी जर पुढे येत असेल तर कोणाला काही वाईट वाटायचं कारण नाही। पण या उलट आपण पाहिलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य, जितेंद्र आव्हाड म्हणतात, त्यानंतर अरविंद सावंत म्हणतात की जर यांची थडगं इथून घालवलं तर मग इतिहास महाराष्ट्राच्या जनतेला समजणार कसा? मला वाटतं इतिहास हा छत्रपतींनी निर्माण केलेला आहे, इतिहास हा शंभूराजांनी निर्माण केलेला आहे। आता औरंगजेबी प्रवृत्ती ज्यांच्या नसानसात रक्तात भिनलेली आहे तेच अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी करू शकतात आणि त्याच्यामुळे औरंगजेबांची तळी उचलण्याचं ते काम करतायत। महाराष्ट्रातील जनतेला हे अजिबात पसंत नाही,
त्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की 7 ते 8 मंत्री आहेत ज्यांची विकेट पडणार आहे येत्या काही दिवसांमध्ये. नाही, मला वाटतं त्यांना त्या ठिकाणी गोलंदाजीच कशी करावी ते अजून समजत नाही. आणि आमचे मंत्री एवढे भक्कम आहेत की अशा प्रकारची ते विकेट टाकणार नाहीत, कारण त्याचे कॅप्टन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्याच्यामुळे खेळाडूंना मार्गदर्शन त्यांचं प्रॉपर आहे. ह्यानेच बॉलिंग टाकताना त्या ठिकाणी आपल्या क्रीजच्या बाहेर बॉल जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण जे बोलतायत वागतायत ते असंबंध कुठल्याही प्रकारचं तारतम्य किंवा आधारयुक्त अशा प्रकारचं बोलणं त्यांचं नसतं. त्याच्यामुळे मला वाटतं हिट विकेट जशी होते तशी स्वतःच त्यांची गोलंदाजी क्रीजच्या बाहेर जाणार आहे. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. हिट विकेट जाऊ नये संजय राऊत यांची, असं सुद्धा म्हटलंय. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.